नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास। मी श्वेता भालेकर परब आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्ताधारी छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गातात। शिवरायांच्या नावानं राज्य करू असं सुद्धा ही नेते मंडळी सांगत असतात। मात्र नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळणार कसे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कारण सीबीएसई बोर्डाचा कद्रूपणा समोर आलेला आहे। सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये एक धडा आणि 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातोय। एक धडा आणि 68 शब्दांमध्ये नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळणार कसे? शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीला कळणार कसा असा सवाल आता उपस्थित होतोय। आणि याच प्रकारावरून मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत। पुण्यातील मराठा संघटना पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, आपण पाहतोय सीबीएसई विरोधात त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्या विरोधात आता मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत। पत्रकार परिषदेद्वारे ते आपली भूमिका सुद्धा स्पष्ट करणार आहेत। हो, अगदी बरोबर आहे। या अगोदर इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे असतील किंवा इतर इतिहास अभ्यासक असेल, त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहिती आहे, आपण वेगळी सांगायची गरज नाही। पण सीबीएसई बोर्डाला तो मात्र पुढच्या पिढीला शिकवावंसं वाटत नाही। एक धडा दिलाय, तोही अवघा 68 शब्दांचा। यावरून सीबीएसई बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य केलं, अगदी अटकेपार झेंडे लावण्याचा त्या काळात नंतर पेशव्यांनी प्रयत्न केला, त्यांचीच पुढे वारसा चालून, पण त्याच शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या 68 शब्दात संपवण्याचा जर प्रयत्न होत असेल सीबीएसई बोर्डाकडनं, म्हणजे एका अर्थाने हा जो कद्रूपणा आहे सीबीएसई बोर्डाचा, त्याच्या विरोधात तमाम मराठा संघटना आक्रमक झाल्या। आज ते भूमिका घेणार आहेत आणि भूमिका जाहीर करणार आहेत। जर शिवाजी महाराजांचा इतिहास व्यवस्थित नीट सीबीएसई बोर्डातनं शिकवला गेला नाही तर यापुढे मराठा संघटना नेमकं काय पाऊल उचलतात त्याचीच आज ती प्रेस घेऊन माहिती देणार आहेत, भूमिका जाहीर करणार आहेत। अगदी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे चंद्रकांत, तो म्हणजे हा संपूर्ण जो सीबीएसईचा अभ्यासक्रम आहे तो देशभरात शिकवला जातो आणि राज्यामधल्या मुलांना तरी थोडीफार माहिती आपल्याकडून मिळू शकते, त्यांच्या पालकांकडून मिळू शकते, पण संपूर्ण देशभरातल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज जर कळायचे असतील तर त्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। आणि इतकं सगळं असताना सुद्धा अगदी 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण त्यांची जी कार्यकाळ आहे, त्यांची जी कामगिरी आहे ती आटोपली जाते। हे खरंच खूप संतापजनक आहे। निश्चितच खूप म्हणजे पुढच्या पिढीला यांना शिवाजी महाराज कळू द्यायचे की नाही अशी शंका आता यायला लागली आहे सीबीएसई बोर्डवाल्यांबाबत। कारण शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे 68 शब्द काय, अगदी वाङ्मय समग्र किती खंड लिहिले तरी तो संपणारा नाही आहे। कारण त्यांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा स्वातंत्र्य दाखवलं आणि त्यानंतर मग आपण सगळं त्यांचा स्वाभिमानाचा बाणा घेऊन आज महाराष्ट्र ताठ मानेनं अवघ्या देशात नाही अवघ्या जगात आपलं त्यांचा वारसा चालवतो। आणि त्या शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या 68 शब्दात जर संपवण्याचा प्रयत्न होत असेल, गुंडाळण्याचा प्रयत्न होत असेल, हे निश्चितच संतापजनक आहे। हा एका अर्थाने अपमान म्हणलं तर वावगं ठरणार नाही। म्हणूनच आता मराठा संघटना नेमकी काय भूमिका घेतात या सीबीएसई बोर्डाच्या कद्रूपणाविरोधात हेच पाहायचं। अगदी चंद्रकांत, मराठा संघटनामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे आणि त्यांची कोण महत्त्वाची जी मंडळी आहेत ती आज पत्रकार परिषद घेणार आहे? याच्यात धनंजय जाधव आहेत, नंतर रेखा कोंडे आहेत, कोंढरे आहेत, सचिन आडेकर आहेत, जे पुण्यातले जे मराठा समन्वयक आहेत, जे आंदोलनं करतात नेहमी मराठा आरक्षण असेल इतर मराठा चळवळीसाठी शिवाजी महाराजांसाठी, तीच ही सगळी मंडळी आहे। अगदी, आणि या संदर्भात ते सरकारला काही निवेदन देणार आहेत, त्या संदर्भात काय माहिती मिळते? हो, निश्चितच ते आज जे भूमिका घेतील पुढं कसं जायचं काय करायचं, कारण या ऑब्व्हियसली एक सनदशीर मार्गाने पहिलं निवेदन तयार केलं जाऊ शकतं, ते सीबीएसई बोर्ड आणि शासनाला दिलं जाऊ शकतं, मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलं जाऊ शकतं, त्यानंतर मग पुढची भूमिका ते जाहीर करतील। एवढं करून जर ऐकले नाही तर कदाचित मग पुढं आणखीन आंदोलनाचं स्वरूप हे उग्र होऊ शकतं। अगदी, तर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सीबीएसई बोर्डानं फक्त 68 शब्दांमध्ये फक्त सांगितलेला आहे, त्यामध्ये नमूद केलेला आहे। आणि त्यामुळे पुण्यामध्ये सध्या आपल्याला संतापाची लाट पाहायला मिळते। पुण्यामध्ये मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेतून ते आपली भूमिका मांडणार आहेत। दरम्यान ते शासनाला या संदर्भात निवेदन देतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यानंतर आपलं राज्य सरकार असेल ते या संदर्भात काय स्वतःची भूमिका विशद करतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सीबीएसई बोर्डाचा कद्रूपणा हा समोर आलेला आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास हा अवघ्या 68 शब्दांमध्ये एका धड्यामध्ये संपवण्याचा
जो कद्रूपणा सीबीएसई बोर्डानं दाखवलेला आहे, या विरोधात आता मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळणार कसे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे संपूर्ण जगभर गाजत असताना या संदर्भात सीबीएसईनं हा जो कद्रूपणा दाखवलेला आहे त्यामुळे संताप व्यक्त होतोय. तर धन्यवाद चंद्रकांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.